तुमच्या घरात पण घेवड्याची भाजी फक्त सुकी बनवली जाते का? मग आज आमच्या पद्धतीने गावरान पद्धतीची घेवड्याची पातळ भाजी बनवायची का? तर आधी मी हा घेवडा छान बारीक बारीक तुकडे करून निसून धुवून घेतलेला आहे. आता आपण मसाला काढून घेऊ. मैत्रिणींनो, इथे मी थोडे शेंगदाणे कच्चे घातलेत, हिरव्या मिरच्या, लसणाच्या 7-8 पाकळ्या घेतलेत. मैत्रिणींनो, तुमच्यासारखीच मी पण कधी कधी विसरते बरं का. मी छोटा तुकडा खोबऱ्याचा घेतलेला होता, किसून घेतला होता, पण तो बारीक करून मी मसाल्यात वाटला, पण मला काही फोटो काढायचं लक्षात राहिलं नाही, मी विसरले. तर त्यात खोबऱ्याचा छोटा तुकडा पण ॲड करा आणि हा मसाला थोडंसं पाणी घालून बारीक वाटून घ्या. आपल्याला भाजी किती घट्ट पातळ करायची आहे त्यानुसार आपण शेंगदाणे कमी जास्त करायचे. आता कडक तेलात जिरी घालून त्यातच आपला मसाला टाकून हळद टाकून घ्यायची आहे. आता त्यातच मसाला आणि घेवडा टाकून छान परतवून घ्यायचं आहे. आता मीठ टाकून 5 मिनटं परतून घ्यायची सगळी भाजी. भाजीला छान पाणी सुटतं, घेवड्याला स्वतःची एक मस्त चव असते. आता ग्लासभर पाणी टाकून शिजवून घ्यायची भाजी. आपल्याला गावरान पद्धतीची ही भाजी मस्त चवीची तयार होते. तर तुम्ही पण एकदा बनवून पहा, मग पातळ भाजी छान लागते, तुम्हाला पण आवडेल. आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.